मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 166 मधील उमेदवार राजन खैरनार हे देखील मतदारापर्यंत पोहोचताना दिसतायत। कशा प्रकारचा प्रचार सध्या सुरू आहे? मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय। तुम्ही देखील मतदारांमध्ये जातोय। कशा प्रकारची प्रचाराची तयारी तुमची आहे? प्रचाराची आमची संघटना पहिल्यापासून कार्यरत असते। आमचा एक प्रोटोकॉल असतो, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, त्याप्रमाणे आम्ही पहिले रणनीती ठरवत असतो की कसं चालायचं। त्याप्रमाणे आमची प्रत्येक प्रचार फेरीमध्ये आम्ही घरोघरी जाऊन लोकांचा आशीर्वाद घेत आहे। त्यांना आमच्या कामाची काही लोक संभ्रमात पण आहे की हा शिवसेनेचा शाखा प्रमुख होता आणि मनसेच्या चिन्हावरती लढतो, पण हा सगळा जनतेचा कौल आहे। जनतेचा कौल हा कोण बघतो? सन्मान्य उद्धव साहेब, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकांनी आम्हाला मनसेतून हे दिले। मी त्या प्रश्नावर येतोय, पण प्रचार सध्या कसा सुरू आहे आणि मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? खूप सुंदर प्रतिसाद आहे। प्रत्येक जनता स्वतः येते, ऑप्शन करते, मला शुभेच्छा देत आहेत। तो एक आनंद भेटतो की आनंद भेटण्याच्या त्यांच्या चेहऱ्यावरती समजतं की मी आल्यावरती की हे मतदान आपल्याला मिळणार, त्यांचा कौल आपल्याला मिळणार, त्यांचं प्रेम आपल्याला मिळणार। तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा प्रमुख आहात, तरी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात। काय एकूणच वाटतं तुम्हाला? मतदारामध्ये संभ्रम निर्माण होतोय का? काय शंका वाटते का? नाही, संभ्रमात नाही। ठीक आहे, थोडंफार होतं, जनता आहे ती, सगळ्याच जनताला कळत नाही, पण ठीक आहे। माझं काम आहे, जेव्हा आपल्याला पक्षाने किंवा राजसाहेबांनी, उद्धव साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, तर मी जनतेपर्यंत माझा ते चिन्ह, आमच्या साहेबांचा संदेश तो पोहोचवण्याचं माझं काम आहे, पण पोचतोय। मला असं वाटतं, मी घरात जाण्याच्या अगोदर लोकांनी समजून गेले की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आहे आणि या मुंबईच्या जनतेसाठी, मराठी माणसासाठी एकत्र आहेत। मग ही इंजिन आम्हाला खूप चांगलं आहे आणि ते पोचले घराघरापर्यंत। तुम्ही पोचताय, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देखील मतदारापर्यंत जात आहे, काँग्रेसचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। कसं बघता, कसं त्यांचा सामना करणार आहे? मला वाटतं मी त्यांच्यावरती कमी असू शकतो असं वाटतं मला, का कारण ते 12 वर्ष नगरसेवक होते, मी तर कार्यरत होतो, पण त्यांना सांगावं लागतं जनतेला की मला मतदान करा। ही चुकीची गोष्ट आहे की मी हक्काने सांगू शकतो मला मौका द्या, मला चान्स द्या, मी लढू शकतो, पण त्यांच्याकडे जायचं ना, 12 वर्ष सत्ता त्यांच्याकडेच आहे। त्यांनी काय काम केलं नाही केलं जनता ठरवणार आणि त्याचा कौल मला मिळणार। तुम्हाला काय दिसतं का त्यांनी काय काम केलंय मतदारसंघामध्ये? तुम्हीच बघा, तेव्हा माझ्यापेक्षा मीडिया खूप फास्ट आहे आणि कुर्ल्यातली जनता पण खूप फास्ट आहे। मी जेव्हा घरोघरी जातो, मला विचारतात लोक, साहेब इकडच्या गटार भरलेली, इकडची घाण, स्वच्छता तर नसते तिकडे, टॉयलेट सफाईला कोण नाही आहे, दत्तक वस्ती जागेवरती नाही आहे, पाण्याचा तर इतका मोठा अडचण आहे पाण्याची लोकांची। आम्ही तर शाखा प्रमुख या नात्याने आंदोलन आम्ही खूप केलेले आहेत, पण आम्ही कुठेतरी सरकार नसल्यामुळे आम्हाला पण खूप काही एक बंधन असतं ना, तरी पण आम्ही आमच्या याच्याने, सत्तेच्या याच्याने आम्ही काम करतोय आणि 12 वर्ष कुणाचं कर्तव्य होतं। विजयाची किती हमी आहे तुम्हाला? नाही, मला तर विजयाची हमी सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते। आमचे कार्यरत सगळे खुश आहेत आणि मला तर त्यांचा कौल मिळतो जनतेचा आणि मला वाटतं मीच जिंकणार आहे। जुने शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत, काय काका, काय एकूण चित्र वाटतं? गेले अनेक वर्षांपासून या प्रभागात राहतात, लहानाचं मोठं झालं, शिवसेना देखील तुम्ही पाहिली, काय इथलं चित्र काय वाटतं? मुंबईवरती सत्ता शिवसेनेची, आदरणीय बाळासाहेब, त्यांच्यानंतर उद्धव साहेब। आता जर आपण पाहाल, 8 वर्षाच्या सत्तेमध्ये 2017 नंतर काही मतदान झालंच नाही। 22ला मतदान संपल्यानंतर आता त्यांना ही निवडणूक बळजुबीने घ्यावी लागते। 2 भाव एक झालेत, 100% सत्ता, मुंबईची सत्ता ही ठाकरे घराण्याकडे राहणार आहे आणि निष्ठावान शिवसैनिक सगळे, ह्या राज ठाकरे असोत किंवा उद्धव साहेब, ह्या दोन्ही मिळून ही मुंबईची सत्ता आम्ही 100% आणतो, ही आमची 100% गॅरंटी आहे। धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल। हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजन खैरनार, यांना विजयाची 100% खात्री आहे। मी गुणवत्ता DRB न्यूज, मुंबई।